पुढे.
गावातील जे मतदार बंधू भगिनी आलेले आहेत व आपल्याला जो आजचा विजय दिलेला आहे, आपले असणारे कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील आणि कैलासवासी औदुंबरप्पा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व असणारे रणजितदादा आणि सर्व असणारी त्यांची टीम या लोणी गणातून 18 पगड जातीनं आपल्याला बहुमतानं विजय दिलेला आहे। आपण सर्वाच्या पुढे जिल्ह्यात आपला दादाचा नंबर पुढे आलेला आहे। इथून पुढे आपला दादा जिल्ह्यावर जाणार, सतत जिल्ह्यावर पाठवायचे आपण सर्व मतदार लोणीतले परांड तालुक्यातले असतील तरी आपल्या मतदार बंधू जे आपल्या लोणी गणाचे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। आणि आपण इथून पुढे गोंधळ न करता आपण शिस्तीत आपलं असणारं काय पदयात्रा काढायची असतील ती सर्वांनी शांत पद्धतीने काढा, कोणी गोंधळ करू नका। आता दादा बोलते। लोणी जिल्हा परिषद गटामधील सर्व मतदारांनी भरभरून मतदान दिले व प्रत्येक गावातील तरुण असतील किंवा वडीलधारील सर्व व महिला असतील सर्वांनी मदत करून आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं यापूर्वी सांगितलं जायचं की लोणी सर्कल हा शिवसेना व ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून प्रतिष्ठित होता, त्याच पद्धतीनं आज आमचे बंधू सन्माननीय रेवणदादा यांना पुन्हा एकदा भरघोस मताधिक्यानं निवडून देऊन निश्चित रूपानं या लोणी मतदारसंघातील सर्व 18 पगड जाती धर्मातील लोक या आदरणीय तात्यांवरती प्रेम करणारे आहेत हे सर्व लोणी सर्कलमधील लोकांनी दाखवून दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व लोणी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो आणि त्याचबरोबर कुमारी धनश्री लोकरे ह्या देखील पंचायत समितीवरती निवडून आलेल्या आहेत, त्यांचे देखील अभिनंदन करतो। आणि हा विजयानं आपण कुठेही हुरळून न जाता आपण आपापल्या गावामध्ये कुठल्याही विरोधकाला त्रास न होईल असं वागू नका, विरोधकाला कुठल्याही पद्धतीचा त्रास देऊ नका, कारण की येत्या 2 महिन्यामध्येच आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचा उत्मात न करता आपण हा विजय सहज आणि सोप्या पद्धतीनं स्वीकारावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला लोणीतल्या सभेत सांगितलं होतं की तुम्ही रेवणला निवडून द्या, तर काय करायचं ही पुढची जिम्मेदारी माझ्यावर सोडा, तर आता मी कायम राहील। आपल्या भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये हा एकटा जरी निवडून आलेला असला तरी हा एकटा बास आहे ह्याची मला खात्री आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।